पानातले दिवे आम्ही पानातले दिवे आम्ही पानवाडा पाऊस झाला पानातले दिवे आम्ही पानातले दिवे आम्ही. तुम्ही जो तर प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला पहिले इथे ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला काय करायचं, बीट मोड दिला तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा बीट मोड येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपल्या इथे चेंज होत आहे तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असतो तो शेवटच्या बीट मला स्प्लिट करत नाही आहे. व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर हा जो पहिला अशा प्रकारे वेगवेगळे भाग होऊन जातील. त्यामध्ये हा जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं, रिप्लेसवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, आणि फोटो ॲड केल्यानंतर सेट नसेल बसला तर 2 बटन सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथून प्रत्येक बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथून सर्व बीटला इथून तुम्ही फोटो ॲड केल्यानंतर पहिल्यांदा इथं मग खाली ना ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिले इथून ॲड करायचं आणि ह्याच्या PNGची लेंथ तसेच शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे आणि झूम करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आता मी काय करतो, इथून फोटो आहे ना सर्व ॲड करून घेतो बीट नावानुसार तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावासून ॲड केल्यानंतर सिम्पली जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ट्रेनिंगमध्ये किंवा तुम्हाला लाईटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ल्युमिन फ्लॅटचा, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची खालची लेंथ असं संपूर्ण कमी करून तुम्हाला ना अप्लाइड ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल रॉक ओव्हर एट केलं सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली इनमधलाच रॉक होरिझॉन्टल हा जो वेड असेल सिलेक्ट करायचा, इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच रिपीलचा जो वेड असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचा जो वेड असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउटमधला क्रॉस क्लोजचा जो वेड असेल सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला जे लाईन विपरचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी खालची लेंथ असे इफेक्टची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच बाउन्सी रचचा जो वेड असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लाईड अँड वेवचा जो वेड असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला वेव अँड स्लाईडचा जो वेड असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डायनामिक सेक 2चा जो वेड असेल सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आणि इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तर मग सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या वेगची लेंथ असे पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा इथे जायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचं. येते आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून सिलेक्ट करायचा आणि सिम्पली बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोपासून 6 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा ठेवून व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउटडोरमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून आपल्या सिम्पली 6 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड येते 10 ठेवून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 6 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्पीड केलं तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून सिलेक्ट करून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे 6 सेकंद जेवढा फोटो असेल तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे यायचं आपल्याला सिम्पली 9 सेकंद आहे तिथला हा फोटो आहे तिथे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि पुन्हा इथेच यायचं आहे आपल्याला. आणि इथे आल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिच ऑप्शनमधला हा जो क्रोमॅटिकचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली आपल्या 8 सेकंद तिथला जो फोटो आहे तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचा. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल.
तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.